काम तुम्ही किती करा पण शोकेस जास्त करा. लोकांना तुमचं काम दिसू द्या, तुम्ही तुमच्यापाशी नका ठेवू. तुम्ही काय केलं हे लोकांना नाही दिसणार ना. तुम्ही त्याला शोकेस करा. तुम्ही त्याला तुमच्याकडे काय, तुम्हाला काय येतं, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय नॉलेज आहे, तुमच्याकडे कोणते स्किल आहे ते लोकांना शोकेस करा. तरच ते लोकांना काय होईल, अंडरस्टँड होईल की अरे हा कॅन्डिडेट आहे. सध्या खूप सारे फ्रेशर्स आहेत मार्केटमध्ये, ज्यांना जॉब मिळत नाहीये ते तर वेगळंच झालं, बट ज्यांना इंटर्नशिप मिळत नाहीये तर त्यांना एक्सपिरियन्स कुठून भेटेल. आणि कंपनीजला जे काय पाहिजे, कंपनीजला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजेत. मग आता जे फ्रेशर्स आहेत त्यांना जॉब नाही मिळत आहे म्हणून त्यांना एक्सपिरियन्स नाही मिळत आहे, आणि कंपनीजला एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पाहिजेत. मग आता हे असं झालं की यार जॉब नाही तर एक्सपिरियन्स नाही, एक्सपिरियन्स नाही तर जॉब नाही. मग आता हे काय करायचं. तर सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला 5 सॉलिड मार्ग दाखवणार आहे किंवा 5 सॉलिड रिझन दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमची रिझ्युमे, तुमचा लिंक्डइन प्रोफाईल आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुम्ही ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून ॲड करू शकता. सो हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. ॲज अ फ्रेशर तुम्हाला सगळ्यांनाच डाऊट आहे की यार मला इंटर्नशिप मिळत नाही तर मग मी एक्सपिरियन्स कुठून प्रूव्ह करू. ओके, सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो नंबर 1, डमी प्रोजेक्ट, तुमचा पर्सनल प्रोजेक्ट. हीच तुमची इंटर्नशिप आहे असं समजा. मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललोच होतो की तुम्ही सोलो स्टडी करताय की ग्रुपमध्ये करताय. जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट तुम्हाला कुठेच भेटला नाही तर स्वतः एक प्रोजेक्ट डेव्हलप करा, स्वतः कुठलाही डमी प्रोजेक्ट करा. त्यामध्ये मी तुम्हाला जसं बोललो की सोलो जर तुम्हाला नसेल करता येत तर तुम्हाला ग्रुपमध्ये करा. ओके, ग्रुपमध्ये 3-4 तुम्ही मिळून एक प्रोजेक्ट करू शकता. डमी प्रोजेक्ट, कुठलाही प्रोजेक्ट घ्या. जर तुमच्याकडे तुम्हाला कुठला प्रोजेक्ट नसेल भेटत इंटरनेटवर वगैरे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, किंवा तुम्हाला जर नसेल तर मला डायरेक्टली कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली पण सेंड करतो की हा प्रोजेक्ट आहे, तुम्ही हा प्रोजेक्ट करू शकता. तो प्रोजेक्ट तुम्ही कुठल्याही डोमेनवरती करू शकता. तुम्ही जावा असेल, टेस्टिंग असेल, पायथन असेल, SAP असेल. ओके, जो तुमचा डोमेन आहे, ज्या तुम्हाला फील्डमध्ये काम करायचे त्यावरती तुम्ही करू शकता. आणि कुठलाही असू द्या, बॅकएंड असू द्या, फ्रंट एंड असू द्या, फुल स्टॅक असेल, काहीही चालेल. पण तो प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. तो प्रोजेक्ट तुम्हाला गिटवरती टाकायचा आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला त्याचं व्यवस्थित एक प्रॉपर रीडमी फाईल बनवायची आहे, प्रेझेंटेशन तयार करायचं आहे, त्याचे व्हिडिओज बनवायचे आहेत, लिंक्डइनवरती तुम्हाला ते पोस्ट करायचे आहेत की हां. आणि असं नाही की यार मी एखादा कुठला तरी कोणाचा तरी प्रोजेक्ट घेतलाय आणि तो डायरेक्टली मी माझ्या गिटवर टाकलाय, ही चूक करू नका. फक्त काय करायचं आहे, तो प्रोजेक्ट तुम्ही केलाय ना तर दर 8 दिवसांनी मी लॉगिनचं मॉड्यूल बनवलं आहे, लिंक्डइनवरती पोस्ट करायचा, त्याच्या रिलेटेड एखादा फोटो, त्याच्या रिलेटेड एखादा व्हिडिओ. म्हणजे काय करायचं, गिटवरती पण एक कमेंट नाही टाकायचं. गिटवरती पण एकदा तुम्ही पुश केलं तर नंतर काही चेंजेस नंतर पुश नाही करायचं. म्हणजे काय की समोरच्याला वाटेल की अरे 8 दिवसांनी 4 दिवसांनी हा काहीतरी डेव्हलप करत होता आणि तो पुश करतोय. म्हणजे प्रॉपर एक प्रोजेक्ट होईल, तो डमी प्रोजेक्ट म्हणून मानला जाईल. तो तुम्ही तुमच्या रिझ्युमेवरती टाकू शकता, लिंक्डइनवरती टाकू शकता, आणि तुम्हाला जेव्हा विचारलं तेव्हा तुम्ही तो एक्सप्लेन पण करू शकता. सो डमी प्रोजेक्ट, पर्सनल प्रोजेक्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या घडीला. तर हाच तुमचा इंटर्नशिप म्हणून असं समजा. 3-4 जणांमध्ये मिळून करा, एकट्याला नाही जमणार, 3-4 जण मिळून करा, पण एक डमी प्रोजेक्ट करणं खूप गरजेचं आहे. सेकंड आहे फ्रीलान्सिंग आणि इंटर्नशिप पोर्टल्स. खूप सारे ऑनलाईन पोर्टल्स पण आहेत, फ्रीलान्सिंगला पण आहे आणि इंटर्नशिपसाठी पण आहेत, जिथे तुम्हाला एखादं सर्टिफिकेशन हा पार्ट तर आहेच, बट तुम्हाला जिथे प्रॅक्टिकल नॉलेज भेटेल असे पण काही आहेत. काही फ्रीलान्सिंगचे काही पोर्टल्स आहेत जिथे तुम्ही समजा इंटर्नशाला आहे, लेट्स इंटर्न आहे, हॅलो इंटर्न आहे, लिंक्डइन डेली चेक करायचं आहे. त्यानंतर फ्रीलान्सिंगसाठी freelancing.com आहे, अपवर्क आहे. ओके, छोटे छोटे टास्क घ्या कोणाकडून तुम्हाला. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला समजा इंटर्नशिप भेटते कुठेतरी ऑनलाईन म्हणा, किंवा फ्रीलान्सिंगचा काही टास्क भेटते छोटासा, तर ॲज अ त्याला काहीतरी तुम्हाला पैसे घ्यायचे किंवा तुम्हाला काहीतरी चार्ज करते असं नका करू. छोट्या छोट्या गोष्टी ॲड करा, हे एक्सपिरियन्स वाढवायचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला असं नाही वाटलं की आपण कोणाचा तरी टास्क करतोय याचा अर्थ आपल्याला काही ना काहीतरी त्यामधून पैसे भेटले पाहिजेत किंवा आपल्याला स्टायपंड भेटलं पाहिजे, असं नका करू. खूप सारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांच्या URL देतो. मी इंटर्नशिपचे असेल किंवा फ्रीलान्सिंगचे असेल त्या पण मी URL मी तुम्हाला देतो. ते URL गो थ्रू करा, छोटे छोटे टास्क घ्या. जे टास्क आधी बनवले तुम्ही ते गो थ्रू करा. आपण हे बनवू शकतोय का, हे बनवू शकतो का, लिंक्डइनवरती अपडेट करत राहा. छोट्या छोट्या अचिव्हमेंट आहेत ना ते लिंक्डइनवरती पोस्ट करत जायचं. जे पण असेल, मी आज हे मॉड्यूल बनवलं आहे ते लिंक्डइनवरती पोस्ट करत जायचं. म्हणजे काय की हे तुमचे काय होईल ना, तुमचे थोडंसं तुमचा एक स्वतःचा पोर्टफोलिओ काय होईल, एक क्रिएट होईल. म्हणजे काय की तुम्हाला एक्सपिरियन्स, ॲज अ एक्सपिरियन्स तुम्ही
तुम्ही म्हणजे समोरच्याला एक्सप्लेन करू शकता. असं केल्याने काय होईल ना, तर तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल की आपण एक छोटासा प्रोजेक्ट केलाय, टास्क केलाय आणि तुम्हाला तो एक्सप्लेन करायला थोडंसं इझी होईल. थर्ड आहे ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन. जर तुम्ही लिंक्डइन वरती जर बघितलं असेल ना, तर एक ऑप्शन येतो आपल्या प्रोफाईलवरती, कॉन्ट्रीब्युटेड टू ओपन सोर्स. हे तुम्ही जर असा हा लोगो टाकला ना, तर जे रिक्रुटर आहेत ना त्यांना खूप चांगलं वाटतं की अरे म्हणजे ओपन टू कॉन्ट्रीब्यूट आहे. कुठलाही ओपन सोर्स तुमचं सगळ्यात मेन आहे गिट. हर एक ऑर्गनायझेशन 90% ऑर्गनायझेशन गिट लॅब यूज करतात. तर सगळ्यात मेन काय ना, ओपन सोर्सचे काही गिटमध्ये प्रोजेक्ट्स असतात, त्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करू शकता. कुठलाही असू द्या, छोट्यातला छोटा टास्क असू द्या, कोड फिक्स झालं, डॉक्युमेंटेशन झालं, टेस्टिंग, कुठल्याही रिलेटेड, कोडिंगच्या रिलेटेड असू द्या, डॉक्युमेंटच्या रिलेटेड असू द्या, प्रेझेंटेशनच्या रिलेटेड असू द्या, कुठल्याही रिलेटेड तुम्हाला काय ना छोटे छोटे इनपुट्स तुमचे द्यायचे आहेत, कॉन्ट्रीब्यूट करायचे आहे. तुमचा जो काही कॉन्ट्रीब्युशनचा जो काही अकाउंट आहे ना, तो दोन गोष्टीमध्ये आहे. एक तर लिंक्डइनवरती तुम्ही डेली पोस्ट जे पण गोष्टी केल्या त्या ऍड करणं. दुसरं काय, जे तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करताय ना ते गिटवरती शो झालं पाहिजे. तुमचा एखादा ग्रुपमध्ये काय टास्क आहे तुम्ही स्वतःहून करताय, ते तुमच्या लगेच गिटवरती आलं पाहिजे. कमिट आयडी, एक छोटे छोटे पार्ट आहेत ना ते कमिट आयडी वरती जनरेट होतात. या गोष्टी तुम्हाला करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फोर्थ आहे, तुम्ही कुठला ना कुठला तरी प्रोजेक्ट केला असेल, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, म्हणजे इंजिनिअरिंग असेल, BCA असेल, BSc असेल, BCom जे पण असेल, तर फायनल इयरला एक प्रोजेक्ट असतो. तो प्रोजेक्ट म्हणजे 70% आपण काय करतो, बाहेरूनच तो प्रोजेक्ट घेतो, 2-4-5 हजार रुपये देतो आणि ते घेतो. ज्याचं कम्युनिकेशन चांगलं आहे तो प्रेझेंट करतो, ज्याचं कोडिंग चांगलं आहे तो कोडिंग करतो, किंवा काही नसेल तर तो आपण अंडरस्टँड करतो. तोच प्रोजेक्ट तुम्ही जर प्रॉपर अंडरस्टँड केला, त्याची PDF केली, त्याचे व्हिडिओ केला, त्याचं प्रेझेंटेशन केलं व्यवस्थित, तो अंडरस्टँड करून घेतला, फ्रंट एंड काय, बॅक एंड काय, डेटाबेस काय, तर हे तुम्ही मेंटेन टोटल सांगू शकता की इन माय प्रोजेक्ट देअर आर 3 लेयर्स, आणि त्यानंतर इन माय प्रोजेक्ट देअर आर 4 मेंबर्स, आय हॅव डेव्हलप डेटाबेस पार्ट, हे ते, ह्या अशा स्टोरी जर तुम्ही करून ठेवल्या ना, तर त्या प्रोजेक्टचा तुम्ही प्रॉपर यूज करू शकता. मग आता मला सांगा, जर तुम्हाला IT मध्ये काम काय करतो, कोणी पण प्रोजेक्टवरती काम करतं, तोच प्रोजेक्ट जर तुम्ही डेव्हलप केला असेल तर झाला तुमचा एक्सपिरियन्स, झालं तुमचं इंटर्नशिप, काही ना काहीतरी तुम्ही केलेलं आहे ना. तर हे तुम्हाला म्हणजे काय आहे ना, ॲज अ फ्रेशर तुम्ही काहीच केलं नाही असं नाही. जर तुम्ही कुठल्या तरी तुम्ही पर्सनलचा प्रोजेक्ट करा, तुम्ही कुठे कॉन्ट्रीब्यूट करा किंवा काय, हे इम्पॉर्टंट आहे. कुठलाही प्रोजेक्ट करा, ॲज अ इंटर्नशिप म्हणा किंवा ॲज अ एक्सपिरियन्स म्हणा, त्याला तुम्ही कन्सिडर करूनच तुम्ही स्वतः तुम्ही प्रेझेंट करू शकता. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही प्रोजेक्ट असू द्या, कोणाचाही प्रोजेक्ट असू द्या, तुम्हाला इन आणि आउट जर माहीत असेल तर तुम्ही तो प्रोजेक्ट एक्सप्लेन करू शकता. ओके, बट त्याचे तुम्हाला प्रूफ पण पाहिजे आहे. आणि ॲट द एंड हे सांगत, फिफ्थ, सेल्फ लर्निंग आणि प्लस लिंक्डइन शोकेस. ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकताय ना, म्हणजे एकदम छोटे, तुम्ही काही एखादं सर्टिफिकेशन केलं, जावाचं सर्टिफिकेशन केलं, तुम्ही लगेच टाकायचं, आय हॅव कम्प्लिटेड दिस सर्टिफिकेशन, आय हॅव डन दिस सर्टिफिकेशन. किंवा कुठला एखादा तुमचा कोर्स डन झालाय, आय हॅव कम्प्लिटेड दिस कोर्स, एखादी PPT, एखादे व्हिडिओज त्या रिलेटेड तुम्ही टाकू शकता. म्हणजे काय ना, तुम्ही काम कमी करा. म्हणजे कंपनीमध्ये पण हेच चालतं बरं का, ऑफिसमध्ये पण तुम्ही हेच, आम्ही पण हेच करतो. म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा असं नाही की आम्ही काम नाही करत, पण काम तुम्ही जेवढं केलं ना, काम तुम्ही किती करा, पण शोकेस जास्त करा. लोकांना तुमचं काम दिसू द्या, तुम्ही काय करताय हे दिसू द्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पोस्ट करा, काही पण असेल पोस्ट करा. गिटवरती असेल, लिंक्डइनवर असेल, लगेच पोस्ट करत जा, मी हे केले. तुमच्यापाशी नका ठेवू. तुम्ही काय केलं हे लोकांना नाही दिसणार ना. तुम्ही त्याला शोकेस करा. तुम्ही त्याला तुमच्याकडे काय, तुम्हाला काय येतं, तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे काय नॉलेज आहे, तुमच्याकडे कोणते स्किल आहे, ते लोकांना शोकेस करा. तरच ते लोकांना काय होईल, अंडरस्टँड होईल की अरे हा कॅन्डिडेट आहे, एवढा स्ट्रॉंगली आहे किंवा काय. या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे काय की जर समजा तुम्हाला इंटर्नशिप कुठे भेटली नाही, कुठे प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स भेटला नाही, तर याचा तुम्ही एक्सपिरियन्स ॲज अ हा कन्सिडर करून तुम्ही जाऊ शकता की आय हॅव कम्प्लिटेड दिस प्रोजेक्ट. इंटर्नशिप आहे, तुमचं लिंक्डइनवर आहे, आणि कुठलीही प्रोफाईल तुमची जर शोकेस केली ना, तुम्ही जर तिथं गो थ्रू केली कुणीही तुमची प्रोफाईल, तर त्याला लगेच कळेल की अरे हां, या कॅन्डिडेटला या टूल्सचं, ह्या स्किलचं, ह्या कोडिंगचं लँग्वेज आहे, म्हणजे नॉलेज आहे किंवा काय आहे. त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्यापर्यंत कुणी ना कुणीतरी पोहोचेलच. तुम्हाला जॉबचा कॉल येईल आणि तुम्हाला एक वेळेस तुम्हाला जॉब लागेल. तुम्ही जर इंटर्नशिपच्या भानगडीत पडलात की नाही मला इंटर्नशिपच करायची, मला जॉबच करायचा आहे, मला मी काहीच करू शकत नाही त्याच्याशिवाय, म्हणजे काय, पण तुम्हाला स्वतःहून छोटे छोटे टास्क करणं, हे करणं गरजेचं आहे. IT मध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे. अप टू डेट राहणं गरजेचं आहे. या गोष्टीमध्ये तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. असं जर नाही केलं ना, तुम्ही जर वेट करत बसला की मला जॉब लागेपर्यंत मी काहीच करणार नाही, इंटर्नशिप भेटेपर्यंत मला काहीच करणार नाही, मला एक्सपिरियन्स भेटणार नाही, आणि मला इंटर्नशिप पाहिजे तर मला स्टायपंड भेटला पाहिजे किंवा काय, असं करू नका.
फ्रीमध्ये इंटर्नशिप भेटली तरी पण करा, पेड असेल, काही लोक तर पेड पण आहेत किंवा आमच्याकडून चला 10-15,000 घ्या पण आम्हाला ॲक्च्युअलमध्ये एक्सपिरियन्स द्या. आपण कोर्सेससाठी पैसे देतो, मग इंटर्नशिपसाठी का नाही. ऑनलाईन पण आहेत काही, ऑनलाईन पण तुम्ही करा. एक्सपिरियन्स भेटणं खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या ह्याने. रिझ्युमे चांगला बनवा, रिझ्युमेवरती पण मेन्शन करा की मी हा प्रोजेक्ट केलेला आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे, हा आहे किंवा ते आहे. तुमच्यापर्यंत कॉल तर येऊन द्या, तुम्हाला कॉल आल्यानंतर तुम्ही एक्सप्लेन करू शकता की आम्ही हा पर्सनल प्रोजेक्ट केलेला आहे, इथं डिप्लॉयमेंट केला आहे, इथं गिटवरती आहे किंवा काय आहे. ओके, सो या 5 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून ॲज अ एक्सपिरियन्स किंवा इंटर्नशिप डन म्हणून तुम्ही टाकू शकता कुठेही. हे म्हणजे व्यवस्थित आहे, तुम्ही हे करू शकता. असं नाही की तुम्हाला कोणी ते म्हणणार की तुम्ही हे का केलं आणि हे का ॲड केलं म्हणून. ओके, सो हे पॉईंट कसे वाटले मला कमेंटमध्ये पण नक्की सांगा की तुम्ही ॲज अ फ्रेशर आहात, तुमची इंटर्नशिप झालेली आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे आणि तुमचा करिअरचा गॅप किती आहे. त्या रिलेटेड अजून काही आपल्याला काही इन डिटेलमध्ये काही व्हिडिओज बनवता येतील का, ते आपण नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये ट्राय करूयात. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तो बनता आहे यार. एक लाईक मला नेक्स्ट व्हिडिओसाठी मोटिवेट करतो. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.